काय सांगाल? उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, कशा पद्धतीमध्ये तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहे? हे उद्धव साहेबांचा वाढदिवसाचा आम्ही त्यांना खूप शुभेच्छा देतो. बाळासाहेबांनी जे विचार आम्हाला आणि त्यांना सांगितले आहेत त्या विचारावर त्यांनी पुढच्या काळामध्ये काम करावं अशी जनतेची इच्छा आहे आणि मला तरी असं वाटतं ते करतील आणि त्या निमित्तानं त्यांना भावी आयुष्याच्या मी खूप शुभेच्छा देतो. मंगल प्रभात लोढा उद्या धन्यवाद मोदीजी कार्यक्रम आयोजित करतायत, जो काही आता विद्यार्थ्यांचा आंदोलनाच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्या संदर्भात याकडे तुम्ही कसं बघताय? आता काय कशा करता धन्यवाद मला तर काही माहीत नाही, पण शेवटी चांगले निर्णय झाले हे आजच झाले. मोदीजींच्या काळात तर असं नाही आहे. मला तरी असं वाटतं की एका निर्णयापेक्षा पूर्ण केलेले जे कामं आहेत त्या बाबतीमध्ये जर कार्यक्रम झाला असता तर आणखी जास्त मजा आली असती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातलं वातावरणही ढवळून निघालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीत बोलवण्यात आलं होतं आणि संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की त्यांची शिक्षण मंत्रीपदी भविष्यात लागू शकते. ते त्यांना माहीत असेल, कारण की संजय राऊत म्हणजे हे गुप्त वार्ता हेरचे अधिकारी आहे, तर त्यामुळे त्यांना बाकी गोष्टी कळत असतात. कोणाचं एमपीएससीचं पुन्हा नागपूरमध्ये पेपर फुटल्याचं पाहायला मिळतं, या सगळ्याकडे कसं बघताय? नाही, हे होताच कामा नये आणि असे जे कोणी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण की विद्यार्थी वर्ष स्ट्रगल करतात आणि मग अशामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे. आपण बघतो की तरुणांच्या आत्महत्या बऱ्याच प्रकरणामध्ये, मग एखाद्या वेळेस लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या आहे, MPSCमध्ये नापास होतं त्याच्याकरता आत्महत्या आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यावर सरकारने आमच्या सकट बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. पेपर फुटी संदर्भात केंद्र सरकार आता मोठा कायदा आणण्याच्या विचारामध्ये. चांगली गोष्ट आहे, कायदा आणलाच पाहिजे, कारण की हे जीवन मरणाचा विषय आहे, त्याच्या जीवनाचा विषय आहे. तो एवढं त्याचे आई वडील त्याला लहानचं मोठं करतात, पोटाचा चिमटा घेऊन शिकवतात, ज्यावेळेस त्याला काही होण्याची वेळ येते त्यावेळेस अशा घटना घडतात, त्या घडता कामा नये. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. ते आता शेवटी ही तरुणाई यांचा न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता सरकारने काम केलेलं आहे. याच्यामध्ये देशभक्त जिंकला देशभक्त हारला हे म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. शेवटी ज्या तरुणांची मागणी रास्त होती ती मागणी सरकारने मान्य केली, त्याच्यामध्ये सरकारचं धन्यवाद मानण्यापेक्षा सरकारवर बोलणं मला वाटतं हे उचित नाही.